परिणाम हा सर्वच बाजूने होत असतो. एक पहिला परिणाम म्हणजे आपल्या करिअरवरती होतो. दुसरा आर्थिक म्हणजे संपत्तीवरती होतो. दुसरं तुम्हाला बऱ्याच वेळेला मुलांचा विचार करताना विद्यार्थी दशेमध्ये त्यांचं ग्रोथ होत नाही प्रॉपरली. त्यांची बसण्याची जागा कुठल्या दिशेला चेहरा करून बसावा आणि अभ्यास करावा, अशा ठिकाणी काही विद्यार्थी बसत असतात. ते जे तत्व असतं ते स्थिर तत्व असतं. म्हणजे एखादा विद्यार्थी जर त्या ठिकाणी जर बसला तर तो सुस्तपणा त्याच्यामध्ये येण्याची शक्यता असते. मग अशा विद्यार्थ्यांना घरामध्ये जे अभ्यासाची खोली म्हणून जे नियोजन केले गेलेले आहे शास्त्राने, त्या ठिकाणी जर त्याला बसवलं किंवा त्या दिशेमध्ये जर त्यांना आपण बसवलं तर विद्यार्थ्यांमध्ये चांगला निर्णय घेता येतो. संपत्तीच्या दृष्टिकोनातून विचार करताना ज्या घरामध्ये 8 दिशा आहेत तशाच 8 लक्ष्मी सुद्धा आहेत, ह्यांना जर आपल्याला प्रॉपरली बॅलन्स करता आलं तर त्या पद्धतीने आपण त्यांचं नियोजन करू शकतो. दुसरं करिअरच्या दृष्टीने पूर्व दिशा ही महत्त्वाची येते. तर पूर्व दिशेमध्ये काही अडथळे आहेत का, तर त्याच्यावरती आपण मार्ग शोधतो शास्त्राला आधारून धरून. मग पूर्व दिशा जर बंद असेल पूर्णपणे तर करिअरला तुमच्या अडथळे यायला सुरुवात होतात. मग ते स्टॉप्स होतात. मग ते ओपन करण्यासाठी भिंत तिथली उडवणं, कधी कधी असं होतं की पूर्वेची जी आपली भिंत आहे त्याच्या बाजूला शेजारच्याचीच भिंत, ती ही कॉमन भिंत आहे, ते मग ती ओपन करता येत नाही. ज्यांना शक्य आहे ती लोक त्या ठिकाणी विंडो घेऊन तो रिझल्ट घेऊ शकतात. पण ज्यावेळेला शक्य नसतं मग त्यावेळेला काही उपाययोजना केल्या जातात. म्हणजे आरसा लावला जातो साध्या पद्धतीने. त्या आरशामध्ये रिफ्लेक्शन्स येतं. म्हणजे जसं आपण बघतो की आरसा हा तुम्हाला डीपमध्ये घेऊन जातो, म्हणजे ती दिशा वाढवली जाते. मग त्या घरामधले जे काही दोष आहेत पूर्व बंद असल्यामुळे ते तुम्हाला सहज उपलब्ध करून दिले जातात. दुसरी गोष्ट, पूर्व दिशेमध्ये कोण कोण आहे, तर सूर्यग्रह आहे, मंगळाचं ऊर्जा आहे. मग ह्या 2 ग्रहांची जर मंत्रपठन केलं किंवा ह्या 2 ग्रहांची जी यंत्र येतात ते यंत्रांची स्थापना त्या दिशेमध्ये जर केली आणि रोज जर त्यांची पूजापाठ करून त्यांचं मंत्रप्रक्षण जर केलं तर उत्तर दिशेमधून मिळणारे जे तुम्हाला रिझल्ट्स हवे